महाविकास आघाडीतल्या भिवंडी आणि सांगली या दोन मतदारसंघ किंवा लोकसभेच्या जागा अशा आहेत ज्या जागांवरून गेले काही दिवस महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये वाद आपल्याला बघायला मिळाले। पण काल भिवंडीची जागा जाहीर करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं कुठेतरी याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो वाद यांच्यामध्ये सुरू आहे। राहिली गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, तर त्यांनी तर सांगलीची जागा कधीच जाहीर करून टाकली होती आणि खरं तर वाद तिथूनच सुरू झाले होते जेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगलीची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना घोषित केली। काँग्रेसचं म्हणणं होतं की या मुद्द्यावर अजूनही आपल्यामध्ये चर्चा चालू आहे आणि अशी चर्चा सुरू असताना अशी उमेदवारी घोषित करणं म्हणजे महाविकास आघाडीचा धर्म न पाळण्यासारखं आहे। मग आता काल राष्ट्रवादीनं सुद्धा तेच केलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चर्चा सुरू असलेल्या भिवंडी या जागेवरून सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या दोन जागांवरून महाविकास आघाडी राहील की राहणार नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे। खरं तर आपण बघितलं तर सगळ्या तीनही पक्षांमध्ये जागा वाटप बऱ्यापैकी अंतिम होत आलेलं आहे। साधारण आपण जर बघितलं तर एक 70 ते 80% जागा या घोषित सुद्धा झालेल्या आहे। पहिल्या टप्प्याचे आणि दुसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज सुद्धा भरून झालेले आहे। असं असताना केवळ 2 जागांवरून महाविकास आघाडी तुटेल का, हा या ठिकाणी प्रश्न आहे। तो प्रश्न यासाठी निर्माण होतो आहे कारण या दोन्ही पक्षांनी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांनी उमेदवार घोषित करून काँग्रेसची चर्चा सुरू असलेल्या जागांवर उमेदवार घोषित करून कुठेतरी या काँग्रेसला आव्हान दिलेलं आहे किंवा काँग्रेसला या जागांवर तुम्ही आता हार मानली पाहिजे किंवा या जागांवर चर्चा होणार नाही किंवा या जागांवरून तुम्ही एक पाऊल मागे घ्या असा जवळपास संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा संदेश काँग्रेसमध्ये झिरपतो का? कारण काल भिवंडीची जागा जाहीर झाल्यानंतर जो राग सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी सांगलीची जागा घोषित केल्यानंतर होऊ लागला होता, तोच राग किंवा तशीच भावना आता काँग्रेसची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा होते। कारण जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले नेते हे भिवंडी ही जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी आग्रही आहे आणि ती व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीला काँग्रेसमध्ये कुणीही विरोध करू शकत नाही। राहुल गांधी यांचा खास भिवंडीसाठी आग्रह असल्याचं कळतं आहे की भिवंडीची ही जागा काँग्रेसकडे असावी असा आग्रह स्वतः राहुल गांधी यांनी धरलाय असं कळतंय आणि त्यामुळं आता काँग्रेसचा कुठला नेता ही जागा सोडा असं म्हणू शकेल आणि हीच अडचण काँग्रेसच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांची झालेली आहे। त्यामुळे आता नेमकं काय होणार? भिवंडी आणि सांगली या जागांवरून महाविकास आघाडी राहते की तुटते असा प्रश्न निर्माण होतोय। काँग्रेसचे नेते म्हणजे सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर विश्वजित कदम हे आतापर्यंत 2 ते 3 वेळा दिल्लीवारी करून आलेले आहे। विशाल पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जावी। सांगलीमध्ये काँग्रेसचा होल्ड आहे, काँग्रेसचे पदाधिकारी आहे आणि आम्ही कधीही म्हणजे त्यांचं म्हणणं दावा असा आहे की काँग्रेसनं कधीही कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात तुम्हाला एक जागा सोडू, ती सांगली असेल असं कधीही म्हटलेलं नव्हतं अशी सूत्रांची माहिती आणि त्यामुळे काँग्रेसचं म्हणणं आहे की कोल्हापूरची जागा ही शाहू महाराजांना सोडायची हे सगळ्यांनी एकत्रित मिळून घेतलेला निर्णय आहे आणि स्वतः शाहू महाराजांनी हा निर्णय घेतलाय की त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर लढायचं। त्यामुळे काँग्रेसनं आपल्या शिवसेनेनं आपल्या कोट्यातली जागा काँग्रेसला दिली असा काही भाग नाही असा दावा काँग्रेसच्या नेत्यांचा आहे आणि त्यामुळं त्या मोबदल्यात आम्ही सांगलीची जागा सोडावी असं जर तुम्हाला वाटतं असं होणार नाही असं काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार सांगितलंय आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये राज्य पातळीवरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी एक अहवाल तयार करून दिल्लीला पाठवलेला आणि ज्या अहवालामध्ये त्यांनी शिवसेनेनी सांगलीची उमेदवारी घोषित करण्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। आज आपण बघितलं तर त्यात नवीन घडामोड अशी आहे की खासदार संजय राऊत हे 3 दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आहेत। म्हणजे काय तर त्यांनी सांगली ही जागा पिंजून काढत त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला मतदान होईल, आपल्या उमेदवाराच्या पाठीशी कशा पद्धतीनं लोक उभे राहतील याची संपूर्ण तयारी, याची संपूर्ण रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा तेच दिसून येत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की काहीही झालं तरी ही जागा आता आम्ही सोडणार नाही। आम्ही आमचा उमेदवार सुद्धा घोषित केला, आम्ही तिथे कामाला सुद्धा लागलो आहोत आणि येत्या काळामध्ये प्रचार सुद्धा सुरू करणार। खरं तर सभा सुद्धा झालेलीच आहे उद्धव ठाकरेंची त्या ठिकाणी, तरी सुद्धा
कुठेतरी या 3 दिवसाच्या दौऱ्यातून अजून एकदा आव्हान देण्याचा प्रयत्न काँग्रेसला शिवसेनेनं केलाय. राहता राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा. खरं तर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं थोडीशी नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती ज्यावेळेला शिवसेनेनी इकडे सांगलीची जागा असेल किंवा आपण जर इकडे बघितलं तर मुंबईतलं बघितलं तर ईशान्य मुंबईची जी जागा आहे ती सुद्धा त्यांनी घोषित करून टाकली होती. या जागेवर राष्ट्रवादी क्लेम करू पाहत होती, कारण 2 टर्म पूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादीचा खासदार होता. संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि तेच संजय दिना पाटील आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले आणि त्यांनाच तिथून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर आपला दावा करू पाहत होती आणि ही जागा आपल्याला सुटावी, मुंबईतली किमान एक जागा आपल्याला सुटावी असा त्यांचा आग्रह होता. आणि त्यामुळे जेव्हा शिवसेनेने ही जागा जाहीर केली त्यावेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. याच राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं. शरद पवार बैठकीतून बाहेर पडत होते तेव्हा त्यांना रस्त्यात गाठून ज्या पद्धतीने शिवसेना वागलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला होता. ईशान्य मुंबई आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रह धरण्यात आला होता. एवढं सगळं केल्यानंतर राष्ट्रवादीनं सुद्धा जर आपण काँग्रेसच्या दृष्टीनं विचार केला तर आज तेच पाऊल उचललंय जे शिवसेनेनं उचललंय. या संदर्भामध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं आरवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन चिन्ह मिळालेलं आहे आणि चर्चा अजून किती काळ करत राहायची. आम्हाला आमचा उमेदवार आमचं जे चिन्ह आहे ते पोहोचवण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे आणि त्यामुळे उमेदवार लवकर घोषित करणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही उमेदवार घोषित केलाय. आमचे जे सहयोगी पक्ष आहे त्यांना याबाबतची माहिती दिली जाईल. त्यांना याबाबतची माहिती यापूर्वीही खरं तर बैठकांमधून देण्यात आलेली होती, परंतु आता जेव्हा आम्ही उमेदवार घोषित केलाय त्यांना याबद्दलची माहिती दिली जाईल. परंतु असं वक्तव्य करून जे वर्तन राष्ट्रवादीनं केलेलं आहे ते काँग्रेसला पचनी पडेल का, ते काँग्रेस मान्य करेल का, हाच खरा मुद्दा आहे. आणि म्हणूनच या 2 जागांच्या बाबतीमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसनं बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय किंवा महाविकास आघाडीचा बंडखोरी पण खरं म्हणता येणार नाही, त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म न पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जर सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार देत असतील तर तिथं काँग्रेस सुद्धा उमेदवार देणार आहे आणि तोही आपल्या पक्षाच्या चिन्हावर, पक्षाच्या नावावर. राहिला प्रश्न भिवंडीचा, त्याही ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे आणि तेही चिन्हावर अशी सूत्रांची माहिती मिळते. आणि त्यामुळेच आम्ही प्रश्न विचारतो आहोत की या 2 जागांवरनं महाविकास आघाडी राहील की राहणार नाही. या 2 जागांमुळे महाविकास आघाडी जी वारंवार दावा करते की आपल्याला भाजपची सत्ता मोडीत काढायची आहे, नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकजूट करणं गरजेचं आहे. मग ती खरंच एकजूट आहे का? मैत्रीपूर्ण लढत नावाचा काही प्रकार असतो का? तर यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय की मैत्रीपूर्ण लढत असा काही प्रकार नसतो, कारण जेव्हा अन्य एक उमेदवार उभा होतो तेव्हा तो आपल्याच सहकार्यांचे, आपल्याच सहयोगी मित्रांचे वोट जे आहे ते खात असतो आणि त्यामुळं त्याचा फायदा विरुद्ध उभे असलेल्या उमेदवारांना होत असतो. त्यामुळे ही निवडणूक खरं तर एक उमेदवार विरुद्ध दुसरा उमेदवार असंच होणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं योग्य आहे आणि त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत हा काही उपाय नाही असं त्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय. म्हणजे या गोष्टीचे परिणाम काय होऊ शकतात याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा आहे. तरी सुद्धा जर या दोन्ही पक्षांनी दोन्ही कशाला 3ही पक्षांनी जर हेकेखोरपणा दाखवला तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर त्याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. त्यामुळं आता यावर मध्यस्थ मार्ग काय काढला जातो? काँग्रेस या दोन्ही जागांवर पाणी सोडते का? आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्यात त्यांना यश येतं का? की राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापैकी कोणीतरी माघार घेतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्यावरच येत्या काळामध्ये आपल्याला महत्वपूर्ण घडामोडी, महत्वपूर्ण बातम्या येताना दिसतील, ज्याचे अपडेट्स न्यूज18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका न्यूज18 लोकमतचं हे फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह.